चला तर मित्रांनो, आज आपण बनवू पावभाजी. पहिलं तर तेल गरम करायला ठेवा, त्यानंतर बटर टाका. बटर वितळेपर्यंत त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घ्या. सर्व बारीक चिरलेला पूर्ण कांदा टाकायचा त्यात. आणि कांदा जरा जास्तच घ्यायचा बरं का मित्रांनो, त्यामुळे कसं भाजी घट्ट होते, चविष्ट होते छान. आणि मीडियम फ्लेवर छान भाजून घ्यायचा. 15 ते 20 मिनटं असंच परतून घ्यायचा. हे बघा परतलं की नाही. आता त्यानंतर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेऊ आणि फिरवून आता शिमला मिरची टाकू त्यात. अशा प्रकारे शिमला मिरची टाकल्यानंतर फिरवून घेऊ. कांदा आणि शिमला मिरची कसं सारखं भाजली गेली पाहिजे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. हां, आता शिमला मिरची आणि कांदा मिळून आलेला आहे चांगला. तेल सुद्धा सुटलंय छान. आता जरा झाकण ठेवू त्याला. 5 मिनिटानंतर बघू. आता कांदा आणि शिमला मिरची छान मिळून आली. मऊ शिजलेली आहे शिमला मिरची सुद्धा, कचकच लागणार नाही. आता त्यात आपण टोमॅटोची प्युरी घालू. रंग छान आलाय हा. आता त्यात मसाले टाकू. यात आहे आपला घरगुती काळा मसाला, पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद. आता याला छान परतून घेऊ. आता झाली पावभाजी तयार आपली. बघा रंग कसा आलाय, टेक्स्चर पण छान आहे की नाही, घट्ट. आपल्याला हवं तर त्यात पाणी टाकू शकता. आम्ही आता 10-12 जण आहोत जेवणारे, तर आम्ही जास्त बनवलं, पाणी भरपूर टाकलंय आम्ही. त्यात नंतर लिंबाचा रस टाकू शकतात. हे बघा किती छान झालंय. चला तर मंडळी, या खायला पावभाजी. आता आपली पावभाजी तयार झालेली आहे. याबरोबर मस्त पाव बटरमध्ये गरम करा आणि खावा आणि पावभाजीचा आनंद घ्या. चला तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.